जैन विद्यार्थी मित्रांनो, समर्थ केअर अकॅडमीच्या आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण सध्या उभा आहोत मानकापूर स्टेडियमला। तर रात्री 12 वाजता 10 वाजतापासून मुलं लाईनला लागले होते आणि 12 वाजता एंट्री घेतली होती। 12 वाजता एंट्री घेतल्यानंतर हे मुलं एवढे हे माझ्या पाठीमागे उभे आहेत, हे सर्व मुलांनी ग्राउंड काढलेलं होतं। तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे एकदम बेस्ट पहिल्या परिचयामध्ये ग्राउंड काढलं, परंतु त्यांना अडचण काय आली आणि व्हिडिओ बनवण्याचा मेन तात्पर्य म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं पहिलेच जानकारी असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ते माहिती मिळाली पाहिजे। म्हणून माझ्या पाठीमागे आहेत विद्यार्थी की जे मेजर हाईटमध्ये काढले, यांनी एंट्री घेतली। पहिल्या हाईटमध्ये तुम्ही आले होते ना, पहिल्या हाईटमध्ये हे विद्यार्थी पूर्ण आलेले आहे। त्यानंतर 1600 यांनी टॉप मारलेले आहे, म्हणजे जे यांनी मेहनत केली होती 5-6 महिने किंवा 1 वर्षापासून मेहनत करत आहे, हे खरे उतरलेले आहे त्याच्यावर। 1600 टॉपमध्ये मारले, पुलअप पण मारले तुम्ही, यांनी पुलअप पण मारलेले आहे। पण काय झालं, नंतर सकाळपर्यंत थांबले, मेजर हाईट घेतली। मेजर हाईटमध्ये एक थोड्याशा पॉईंटनं म्हणजे 168 प्रॉपर घेत आहेत। 168च्या वरच्या विद्यार्थ्यांना घाबरण्याची गरज नाही, परंतु या विद्यार्थ्यांपासून मला हे गोष्ट तुम्हाला सांगायच मिळाली, म्हणून मी यांना थांबवलं रिक्वेस्ट करून की ज्या विद्यार्थ्यांची हाईट काही थोडीफार कमी आहे आणि त्यांच्याकडं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट म्हणजे स्टेटचं आणि नॅशनलचं म्हणजे पार्टिसिपेट नाही, त्यामध्ये मेडल लागलेलं, म्हणजे कुठलं फर्स्ट सेकंड आणि थर्ड, चौथं पाचवं नाही, कुठलं फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे गोल्ड सिल्वर आणि ब्राउन्स हे पोझिशन जर असली, प्लेस त्याला म्हणतात, ते प्लेस जर तुमच्याकडे असलं किंवा ST कॅटेगरीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला थोडंफार कन्सेशन मिळू शकते। हे तुमच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे। काही विद्यार्थ्यांकडे जर हाईटचा प्रॉब्लेम आहे आणि जर तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट तर नक्कीच घेऊन या। आपले विद्यार्थ्यांना विचारू, माझ्या पाठीमागे जे विद्यार्थी आहे तर तुम्ही सर्व टोटली हाईटमध्ये कटलेले आहे का? बरं, 1600 तुम्ही जेव्हा मारली तर तुम्ही कुठल्या परिचयामध्ये आले होते? आम्ही फर्स्ट पर्चमध्ये आलो होतो। फर्स्ट पर्चमध्ये आले होते, पहिल्याच पर्चीमध्ये। तर तुम्हाला धावताना काही त्रास वगैरे झाला का? त्रास वगैरे काय नाही झाला धावताना। असं कमीपणा काय वाटला तुम्हाला? कमीपणा म्हणजे तिथं स्लिप होत होतं थोडा पाय आणि म्हणजे शूज न धावणं का बिगर शूज न धावणं विद्यार्थ्यांसाठी कुठलं चांगलं राहील? शूज न धावणं चांगलं राहील, कारण की बिना शूजनं ते पाय घेऊन लागून जातात त्या स्टेडियमवर, कारण की तो स्टेडियम नाही का रबरचा निघालेला आणि नाही का तो निघाला पाय। बघा, माझी विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुमची कंटिन्यू प्रॅक्टिस रोलची बिगर शूजची असेल तर तुम्ही बिगर शूजचे धावा, कारण रोल कुठे कुठे निघालेला आहे। आणि जर तुमची प्रॅक्टिस शूजवरची असेल, अचानक तुम्ही शूज काढले तर तुमच्या पायाचे खालचे सालपटंसुद्धा निघू शकतात। चला, माझी या विद्यार्थ्यांसोबत हमेशा शुभेच्छा राहील की काही हरकत नाही, यावेळेस नाही पुढच्या वेळेस, कारण 21 वर्षापर्यंत पूर्ण हाईट वाढायची शक्यता असते। जर 21 वर्षापर्यंत तुमची हाईट वाढली नाही तर तुम्ही फील्ड चेंज करू शकता, महाराष्ट्र पोलीसमध्ये पण जाऊ शकता। तर पुन्हा एकदा माझ्या पॉझिटिव्ह शुभेच्छा विद्यार्थ्यांसोबत आहे। आणि जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असतील तर त्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मी काल पण व्हिडिओ अपलोड केला असता। प्रत्येक दिवसाची नवीन अपडेट, किती विद्यार्थी भरपूर घेत आहेत। 100 पैकी 40-50 विद्यार्थी घेतात, म्हणजे भरपूर घेतात। 100 पैकी 30 विद्यार्थी घेतले तर तुमची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही समोरच्या 30 विद्यार्थ्यांमध्ये 100% येऊ शकता, त्याबद्दल काही डाऊट नाही। पण हा माझा डाऊट होता हाईटबद्दल, तो पूर्ण क्लिअर झाला आहे। तर विद्यार्थ्यांना तुम्हालासुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा, तुम्ही या। आणि जे काही तुम्ही काही काल विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आले होते, काही विद्यार्थ्यांना नोटरी नव्हती, तिकीट नव्हते, ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही घेऊन या। आणि हाईटचा तुम्हाला जर डाऊट असेल तर स्टेट आणि नॅशनलचं सर्टिफिकेट्स आणायला विसरू नका। पुन्हा भेटूया संध्याकाळच्या नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू, जय हिंद।